तुला वाटतं का आयुष्य तुझ्यावर घडतंय? पण खरं सांगू, आयुष्य तुझ्यावर नाही, तुझ्यातून घडतं. लोक म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा, मॅनिफेस्ट करा, पण तरीही त्याच समस्या, तेच संघर्ष, तीच रियालिटी. कारण सत्य हे आहे की रियालिटी इच्छा ऐकत नाही, रियालिटी स्ट्रक्चर ऐकते. आजचा एपिसोड मोटिवेशन नाही, आजचा एपिसोड ऑकल्ट सायन्स आहे. रियालिटी कशी तयार होते आणि ती कशी बदलते, जर हे समजलं तर आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. वेलकम टू एपिसोड 30, रियालिटी क्रिएशन. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो खूप महत्वाचा आहे, पण तो बहुतेकदा चुकीच्या पद्धतीने समजला जातो. विषय आहे वास्तव निर्मिती किंवा रियालिटी क्रिएशन. बरोबर. अनेकांना काय वाटतं की ही एक जादूची प्रक्रिया आहे. फक्त इच्छा करा, कल्पना करा आणि चमत्कार घडेल. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. आज आपण हेच बघणार आहोत की ही प्रक्रिया अर्ध्यावर का सुटते आणि शेवटपर्यंत पोहोचण्याचा नेमका नकाशा काय आहे. बरोबर. आणि इथेच ऑकल्ट सायन्स म्हणजे गूढ विज्ञान ह्याकडे एका वेगळ्या, अधिक तांत्रिक दृष्टिकोनातून पाहते. एक मिनिट, ऑकल्ट हा शब्द ऐकून अनेकांना भीती वाटू शकते. हो, आणि म्हणूनच हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. ऑकल्ट म्हणजे जादूटोणा नाही. त्याचा सरळ अर्थ आहे लपलेलं किंवा सूक्ष्म ज्ञान, जे डोळ्यांना दिसत नाही पण अस्तित्वात आहे. अच्छा. त्यामुळे आजची आपली चर्चा प्रेरणा देण्यासाठी नाहीये, तर वास्तवाची निर्मिती करणाऱ्या आपल्या आतल्या संरचनेत म्हणजे इनर स्ट्रक्चरमध्ये बदल कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आहे. म्हणजे ही एक प्रकारची ऑकल्ट इंजिनिअरिंग आहे. अगदी ऑकल्ट इंजिनिअरिंग हा शब्दच खूप शक्तिशाली वाटतोय ना. आहेच. म्हणजे आपण केवळ इच्छा करत नाही तर वास्तवाची रचना करतो. चला तर मग हे रहस्य उलगडूया. सुरुवात तिथून करूया जिथे बहुतेक लोक चुकतात. लोकांचा एक समज असतो की केवळ चांगला विचार केल्याने वास्तव बदलेल, पण ते विचारांच्या पातळीवरच का अडकून राहतात. कारण त्यांना असं वाटतं की प्रक्रियेचा पहिला टप्पा हाच शेवटचा टप्पा आहे. अच्छा. विचार ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही. गूढविज्ञान स्पष्टपणे सांगतं की वास्तव तुमच्या विचारांना थेट प्रतिसाद देत नाही. मग कशाला देतं? ते तुमच्या एनर्जेटिक स्ट्रक्चरला, म्हणजे तुमच्या संपूर्ण ऊर्जेच्या संरचनेला प्रतिसाद देते. म्हणजे विचार फक्त एक बी आहे. बरोबर, पण वाळवंटात बी पेरून काही उगवत नाही ना. की नाही? त्यासाठी सुपीक जमीन लागते. आणि ती जमीन म्हणजे आपलं एनर्जेटिक स्ट्रक्चर. अगदी. म्हणजे केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग करणं म्हणजे वाळवंटात बी पेरण्यासारखं आहे. जोपर्यंत जमीन म्हणजे आपलं आतलं जग तयार होत नाही तोपर्यंत काहीच उगवणार नाही. तंतोतंत. पण हे एनर्जेटिक स्ट्रक्चर थोडं क्लिष्ट वाटतंय. याला सोप्या शब्दात आपण आपली एकूण मानसिकता आणि भावनिक सवय असं म्हणू शकतो का? हो, अगदी म्हणू शकतो. तुमची मानसिकता, तुमच्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा म्हणजे बिलीफ्स, तुमच्या भावनिक प्रतिक्रिया आणि तुमची स्वतःबद्दलची ओळख म्हणजे तुमची आयडेंटिटी, या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं एनर्जेटिक स्ट्रक्चर बनतं. आणि लोक इथेच चुकतात. हो, लोक वरवर विचारांचा एक पातळ थर लावतात, पण आतून त्यांच्या जुन्याच सवयी, जुन्याच भीती आणि जुन्याच श्रद्धा कार्यरत असतात. त्यामुळे वरवर सकारात्मकता दिसते, पण आतून ऊर्जा विभागलेली असते. ठीक आहे. म्हणजे चूक कुठे होते हे स्पष्ट झालं. मग योग्य प्रक्रिया काय आहे? आपण ज्या ऑकल्ट इंजिनिअरिंगबद्दल बोलतोय त्याचे टप्पे काय आहेत? हो, स्थिर असतं. दिवसाला हजारो विचार येतात आणि जातात. त्यातील प्रत्येकामध्ये वास्तव बनवण्याची ताकद नसते. आणि इथेच 99% लोक थांबतात. बरोबर. पण जी लोक पुढे जातात त्यांच्यासाठी दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा आहे ब्लूप्रिंट किंवा डिझाईन. ब्लूप्रिंट म्हणजे जेव्हा एखादा विचार तीव्र भावनेच्या जोडीने वारंवार केला जातो आणि स्वीकारला जातो, तेव्हा तो केवळ एक क्षणिक विचार राहत नाही. त्याची आपल्या सूक्ष्म जगात एक डिझाईन किंवा ब्लूप्रिंट तयार होते. हे एखाद्या घराच्या नकाशासारखं आहे. ओके. नकाशा जितका स्पष्ट आणि तपशीलवार असेल तितकं घर बांधणं सोपं जातं की नाही? बरोबर आहे. म्हणजे जर एखाद्याला नवीन नोकरी हवी असेल तर त्याचा ब्लूप्रिंट कसा दिसेल? केवळ मला नोकरी हवी आहे हा विचार पुरेसा नाही, बरोबर? अजिबात नाही. तो तर फक्त एक विचार झाला. मग ब्लूप्रिंट म्हणजे काय? ब्लूप्रिंट म्हणजे मला कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे, तिथलं वातावरण कसं असेल, मला तिथे काम करताना कसं वाटेल, अच्छा. माझा पगार किती असेल, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आणि त्यासोबत जोडलेली ही नोकरी मला मिळालीच आहे ही भावना. यातून एक पक्की ब्लूप्रिंट तयार होते. हो. ठीक आहे. म्हणजे विचार आणि भावना मिळून एक नकाशा म्हणजे ब्लूप्रिंट तयार झाला.
पण केवळ नकाशा असून घर उभं राहत नाही. त्याला विटा, सिमेंट म्हणजे ऊर्जा लागते. बरोबर. ही ऊर्जा कुठून येते? तोच पुढचा टप्पा आहे का? अगदी बरोबर. तिसरा टप्पा आहे ऊर्जेचा संचार, एनर्जेटिक चार्ज. ओके. एकदा ब्लूप्रिंट तयार झाली की आपली आतली यंत्रणा तिला ऊर्जा पुरवायला लागते. आणि इथे तंत्रामधला शक्ती स्पंद सिद्धांत महत्वाचा ठरतो. तो काय सांगतो? त्यानुसार प्रत्येक विचार हा एक स्पंदन किंवा व्हायब्रेशन आहे. जेव्हा त्याला तीव्र भावना जोडली जाते तेव्हा त्या स्पंदनाची तीव्रता आणि ताकद प्रचंड वाढते. आणि मग मग आपली ऑरा, आपला श्वास, आपली संपूर्ण नर्वस सिस्टम, सगळं. हो सगळं त्या ब्लूप्रिंटला चार्ज करायला लागतं. ती आता फक्त एक कल्पना राहत नाही, तर आपल्या ऊर्जा क्षेत्रात एक जिवंत चुंबकीय शक्ती बनते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपलं शरीर आणि ऊर्जा क्षेत्र त्या नवीन कल्पनेला आपोआप ऊर्जा द्यायला सुरुवात करतात. हो. मग यानंतर काय होतं? एकदा ब्लूप्रिंट चार्ज झाली की झाला का दाम? नाही, अजून एक महत्वाचा टप्पा बाकी आहे. चौथा टप्पा आहे एकसंग्रेषता, अलाइनमेंट. अलाइनमेंट. जेव्हा आतली ब्लूप्रिंट पुरेशी चार्ज होते तेव्हा आपलं बाहेरचं वर्तन आपोआप बदलायला लागतं. म्हणजे आपली कृती, आपले निर्णय, आपली जीवनशैली हे सगळं त्या नवीन ब्लूप्रिंटशी जुळू लागतं. हे एखाद्या गाडीच्या व्हील अलाइनमेंट सारखं आहे. छान उदाहरण आहे. म्हणजे चाकं सरळ रेषेत नसतील तर गाडी सरळ जाऊ शकत नाही. तुम्ही स्टेअरिंग कितीही सरळ पकडलं तरी. म्हणजे आपल्याला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ते नैसर्गिकरित्या घडतं. हो, सुरुवातीला थोडे सजग प्रयत्न लागतात, पण एकदा का ऊर्जा त्या दिशेने वाहू लागली की ते नैसर्गिक होतं. उदाहरण? ज्याला चांगली नोकरी हवी आहे तो आपोआप नवीन कौशल्य शिकायला लागेल, त्याचं बोलणं अधिक आत्मविश्वासपूर्ण होईल, तो योग्य लोकांशी संपर्क साधेल. त्याची प्रत्येक कृती त्या नवीन वास्तवाला पूरक ठरेल. अगदी. आणि मग येतो तो अंतिम टप्पा, जिथे भौतिक जगात बदल दिसायला लागतो. हो, पाचवा आणि अंतिम टप्पा आहे प्रत्यक्षीकरण, मॅनिफेस्टेशन. जेव्हा तुमची आतली संरचना, तुमची ऊर्जा आणि तुमची बाहेरची कृती पूर्णपणे एका रेषेत येतात, तेव्हा भौतिक वास्तव तुमच्या आतल्या बदलाला प्रतिसाद देऊ लागतं. म्हणजे संधी वगैरे. हो, योग्य संधी, योग्य माणसं, योग्य परिस्थिती आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागते. जी त्या ब्लूप्रिंटला साजेसं असेल. म्हणजे चमत्कार अचानक होत नाही. नाही, तो एका प्रक्रियेचा शेवटचा परिणाम असतो. कमाल आहे. म्हणजे लोक फक्त पहिल्या टप्प्यावर विचार करत बसतात आणि मग म्हणतात की हे सगळं काम करत नाही, कारण ते पुढचे 4 अत्यंत महत्वाचे टप्पे पूर्णच करत नाहीत. तंतोतंत ते इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेऐवजी चमत्काराची वाट पाहतात. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा. अनेकदा लोक म्हणतात की आम्ही ही सगळी प्रक्रिया करतो, तरी अपेक्षित परिणाम दिसायला खूप वेळ लागतो किंवा तो दिसतच नाही. हे असं का होतं? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याची काही स्पष्ट कारणं आहेत. काय आहेत ती? पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तयार झालेली ब्लूप्रिंट कमजोर किंवा अस्पष्ट असते. क्लिअर नसते. हो. दुसरं म्हणजे भावनांमध्ये सातत्य नसणं. आज खूप उत्साह आणि विश्वास आहे, पण उद्या शंका आणि भीती. म्हणजे ऊर्जा मिक्स होते. अगदी. अशी विभागलेली मिश्रित ऊर्जा कधीच काही ठोस निर्माण करू शकत नाही. विश्व गोंधळलेलं नसतं, आपली ऊर्जा विभागलेली असते. आणि आपल्या आतल्या संघर्षाचं काय? म्हणजे चेतन आणि अवचेतन मनातील विरोधाभास. तोच तिसरा आणि सर्वात खोल मुद्दा आहे. अनेकदा आपल्या ऑरामध्येच संघर्ष असतो. म्हणजे नेमकं काय? आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड म्हणत असतं की मला यशस्वी व्हायचंय, पण आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, जुन्या अपयशाच्या भीतीने किंवा मी याच्या लायक नाही या भावनेने ग्रासलेलं असतं. बापरे. हा आतला विरोधाभास बाहेरच्या जगात गोंधळ निर्माण करतो. हे असं समजा की तुम्ही एकाच वेळी गाडीचा ॲक्सिलरेटर आणि ब्रेक दाबून ठेवलाय. गाडी पुढे जाणार नाही, फक्त इंजिन गरम होईल. बरोबर. पण हे ओळखायचं कसं? सामान्य माणसाला कसं कळणार की त्याची ऊर्जा विभागलेली आहे किंवा त्याच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे? याचे काही स्पष्ट संकेत आहेत. जर तुम्हाला सतत संघर्ष करावा लागत असेल, प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतील किंवा तुम्ही ध्येयाच्या जवळ जाऊन परत मागे येत असाल, तर समजायचं की आतमध्ये काहीतरी गडबड आहे. हो, समजावं की आतमध्ये कुठेतरी विरोधाभास आहे. अशा वेळी स्वतःला विचारा, या नवीन वास्तवाबद्दल मला आतून भीती कशाची वाटते? हा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर अनेकदा लपलेला संघर्ष समोर आणतं. योगशास्त्रामध्ये याबद्दल संकल्प शक्ती ही एक सुंदर संकल्पना आहे. ती या प्रक्रियेशी कशी जोडलेली आहे? हो,
योगशास्त्र याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. संकल्प म्हणजे निव्वळ इच्छा किंवा विश नाही. मग काय आहे संकल्प म्हणजे एक आतली आज्ञा, इनर कमांड. आतली आज्ञा? हो, ही एक अशी दृढ धारणा आहे जी थेट चित्तामध्ये म्हणजे चेतनेच्या गाभ्यामध्ये रुजवली जाते. जेव्हा हा संकल्प चित्तामध्ये खोलवर उतरतो तेव्हा जग हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागतं. इच्छा वरवरची असते, संकल्प आतून येतो. अगदी. एक मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की नियती म्हणजे डेस्टिनी ही ठरलेली नाही, तर ती आपल्या आतल्या अवस्थेचा, आपल्या संकल्पाचा प्रतिसाद आहे? हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ तर संपूर्ण जबाबदारी आपल्यावर येते. अजिबात. गूढ विज्ञानानुसार नियती ही बाहेरून लादलेली जबरदस्ती नाही, तर एक प्रतिसाद आहे. प्रतिसाद? हो, तुमच्या आतल्या संकल्पशक्तीला, तुमच्या आतल्या संरचनेला दिलेलं ते ब्रह्मांडाचं उत्तर आहे. तुम्ही जे आतून बनता तेच बाहेरून अनुभवता. हे ऐकून मला एक महत्वाची गोष्ट आठवली. ज्यांनी वास्तव बदलण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना काहीच मिळालं नाही. पण ज्यांनी स्वतःलाच बदललं, म्हणजे जे स्वतःच ते वास्तव बनले, त्यांचं जग आपोआप बदललं. या सगळ्याचा अर्थ काय? तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेच्या गुरुकिल्लीपर्यंत पोचला आहात. म्हणजे याचाच अर्थ आहे आयडेंटिटी शिफ्ट, म्हणजेच ओळखीमधील बदल. ओके. तुम्ही मी हे मिळवणार आहे असं म्हणत नाही, कारण मिळवणार आहे या वाक्यातच माझ्याकडे ते नाही ही भावना आणि ऊर्जा लपलेली आहे. मग काय म्हणायचं? त्याऐवजी तुम्ही मी असा माणूस आहे ही नवीन ओळख स्वीकारता. पण हे तर फेक इट टिल यू मेक इट सारखंच वाटतंय. यात आणि त्यात नेमका फरक काय? खूप छान प्रश्न आहे. फेक इट टिल यू मेक इटमध्ये तुम्ही बाहेरून नाटक करत असता, पण आतून तुम्हाला माहिती असतं की तुम्ही खोटं बोलत आहात. तिथे विरोधाभास असतो. हो, तिथे आत आणि बाहेर विरोधाभास असतो. पण आयडेंटिटी शिफ्टमध्ये तुम्ही आतून स्वतःची ओळख बदलता. एखादं उदाहरण द्याल? नक्की. मी श्रीमंत होणार आहे असं म्हणण्याऐवजी मी एक अशी व्यक्ती आहे जी पैशाचे योग्य निर्णय घेते, संधी ओळखते आणि समृद्धीला पात्र आहे ही ओळख स्वीकारणे. अच्छा. जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा तुमचे निर्णय आणि कृती नैसर्गिकरित्या बदलतात. तुम्हाला त्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही. म्हणजे तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता आणि फक्त असणं सुरू करता. अगदी बरोबर. बीइंग स्टेट. वास्तव तुमचा प्रयत्नांना नाही तर तुमच्या असण्याला प्रतिसाद देतं. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे खरी मॅनिफेस्टेशन किंवा निर्मिती ही शांत असते असं म्हणतात. अगदी बरोबर. कारण जेव्हा तुम्ही आतून काहीतरी बनता तेव्हा तुम्हाला ते जगाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. ती गोंगाट करत नाही. नाही. ती पुरावे शोधत नाही किंवा वेळेचा दबाव टाकत नाही. हे कधी होणार हा प्रश्नच मनात येत नाही, कारण तुम्ही ते आधीच आतून जगू लागलेले असता. म्हणजे जे शांत असतं तेच शक्तिशाली असतं. नेहमी लक्षात ठेवा, गोंगाट, घाई आणि असुरक्षितता हे नेहमीच कमजोर ऊर्जेचं लक्षण आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचं अंतिम सत्य काय? आपण या सगळ्याला एका वाक्यात कसं मांडू शकतो? अंतिम सत्य हे आहे की तुम्ही वास्तव मागत नाही किंवा त्याला आकर्षित म्हणजे अट्रॅक्ट करत नाही. हे शब्द दिशाभूल करणारे आहेत. हो, सत्य हे आहे की तुम्ही वास्तवाला तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देता. यू अलाउ रियालिटी. परवानगी देता. हो, आणि ही परवानगी तुमच्या आतल्या संरचनेवर, तुमच्या एनर्जेटिक स्ट्रक्चरवर अवलंबून असते. जर तुमची आतली संरचना तयार नसेल तर ते वास्तव तुमच्या समोर येऊनही तुम्हाला दिसणार नाही किंवा तुम्ही ते स्वीकारू शकणार नाही. वा, म्हणजे कुलूप बाहेरच्या दाराला नाही तर आपल्या आतल्या संरचनेला लागलेलं आहे. ती संरचना बदलली की दार आपोआप उघडतं. तंतोतंत. तीच खरी ऑकल्ट इंजिनिअरिंग आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की वास्तव निर्मिती ही जादू नाही तर एक इंजिनिअरिंग आहे. यात केवळ विचार नाही तर भावना, ऊर्जा, कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ओळख यांचा समावेश आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, ऑकल्ट या शब्दाचा खरा अर्थ लपलेला आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. हो, ऑकल्ट म्हणजे आत आणि बाहेर एकसंध असणं. जेव्हा तुमचं आतलं आणि बाहेरचं जग एक होतं, जेव्हा तुमच्या विचारात, बोलण्यात आणि कृतीत कोणताही विरोधाभास नसतो, तेव्हाच खरी निर्मिती घडते. सुंदर. इथून पुढे आपण एका नवीन आणि तितक्याच रोमांचक मालिकेत प्रवेश करणार आहोत, कॉस्मिक ऑकल्ट अँड ॲस्ट्रोसायकोलॉजी. हो. पुढच्या भागात आपण ऑकल्ट ॲस्ट्रोलॉजी या विषयावर बोलणार आहोत. तिथे आपण पाहू की ग्रहांची ऊर्जा मानवी ऑरा आणि नियतीवर कसा परिणाम करते. हो, ती चर्चा आजच्या चर्चेला एका नव्या वैश्विक पातळीवर घेऊन जाईल.
आपण पाहू की आपलं इनर स्ट्रक्चर आणि ब्रह्मांडातील ग्रहांचं एनर्जी स्ट्रक्चर यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. म्हणजे आज जे शिकलो ते वैश्विक ऊर्जेसोबत कसं काम करतं हे समजून घेणं खूप रंजक ठरेल. नक्कीच. आज एक गोष्ट स्पष्ट झाली असेल. तू रियालिटी क्रिएट करत नाहीस, तू रियालिटी अलाव करतोस. इनर कन्फ्युजन इक्वल्स आउटर रेझिस्टन्स, इनर क्लॅरिटी इक्वल्स आउटर सपोर्ट. युनिव्हर्स तुला टेस्ट करत नाही, युनिव्हर्स तुझ्या इनर स्टेटला रिस्पॉन्ड करतं. जेव्हा संकल्प क्लिअर असतो, जेव्हा आयडेंटिटी स्टेबल असते, तेव्हा मॅनिफेस्टेशन एफर्ट न राहता नॅचरल प्रोसेस बनते. हा एपिसोड फक्त ऐकण्यासाठी नव्हता, हा एपिसोड स्वतःकडे पाहण्यासाठी होता. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत ग्रह, ऑरा आणि डेस्टिनी यांच्या ऑकल्ट कनेक्शनकडे. जर तुम्हाला वाटतं की हे ज्ञान प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे, तर लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा आणि नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे मोटिवेशन नाही, इथे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओम श्रीम.